कशापासून पळण्याचा प्रयत्न करतोय श्री? कशाही पासून नाही, जान्हवी पासून. तिचा काय संबंध आहे? म्हणजे आता आमचे मार्ग वेगळे झालेत ना, आणि आणि माझ्यापासून वेगळं होण्याआधीच तिचं सगळं ठरलेलं आहे. म्हणजे शी हॅज मूव्ड ऑन आयची. मला कळलं नाही. तिच्या प्रायोरिटीज बदलल्यात. काय बोलतोस तू हे श्री? आता मी फक्त काम काम आणि काम करणार. मला ना स्वतःला विचार करायला वेळच द्यायचा नाही, आणि त्याची सुरुवात मी आत्तापासून करतोय. आईजी, तू काळजी घे आता. मी रात्री पुन्हा येईन तुला भेटायला. आई मी आलेच. श्री, अरे नाश्ता. मला आता तुझीच काळजी वाटायला लागली श्री. याच्यात मी सॉसची वाटी ठेवली होती. माझ्याकडे मी शिरा केला होता तो कुठे आहे? तुझ्या काय चला अनेक सगळ्यांनी घेतलंय ना? हो हे तिकडे सगळं ना श्रीच्या आवडीचं झालंय. सँडविच, शिरा, पोहे, उपमा. आता आपण एवढ्या प्रेमाने केलंय म्हटल्यावर थोडं थोडं खाईलच ना. इंदे, अगं त्याला एका वेळेला हे सगळं केलेलं नाही आवडत ना, मग कशाला करता तुम्ही? हे बघ, आता तो हे सगळं बघितल्यावर रागावेल आणि सकाळी खाण्यावरून चिडचिड हवी का आपल्याला? बहिणी नाही चिडणार. आम्ही एवढ्या प्रेमाने केले ना, थोडं थोडं खाईलच तू. आणि नाही खाल्लं ना तर आग्रह करू. हो. हे बघ आम्ही तुझ्यासाठी काय काय केलंय. शिरा केलंय, सँडविच केलंय, पोहे केले, उपमा केले. हा पटकन खाऊ घे. चल चल बस बस बस. मोठी आई, मी कित्येकदा सांगितलंय हे असं नका करत जाऊ. तू सांगितलंयस रे, पण आम्हाला कळायला जरा वेळ लागतो ना. आम्हाला कळायला वेळ लागतो ना. आणि किती दिवस झाले रे तू धड खात पीत नाहीयेस. आम्हाला चैन पडत नाही रे. आणि एरवी कसं जान्हवी असायची स्वयंपाकघरात, ती बरोबर शिस्त लावायची आम्हाला. ती म्हणायची तुमची कितीही इच्छा असली तरी श्री एवढं सगळं खाणार नाहीये, कुठला तरी एकच पदार्थ करा. पण आता नेमकी ती नाहीये ना घरी. मग मग नाही म्हणजे आता ती नाहीये ना सांगायला. का? कशाला लागतं तुम्हाला कोणीतरी सांगायला? कशाला लागते जान्हवी?